नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण KBC NMU म्हणजेच जळगाव युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही कुठेही कोणत्याही कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा PhD असेल तर त्यासाठी तुम्ही कोर्स आहे तर तो कंप्लीट केला असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही डिग्री सर्टिफिकेट अप्लाय केला नसेल तर तुमच्यासाठी जी डिग्री सर्टिफिकेट आहे तर तो अप्लाय करण्याची अपडेट आलेली आहे. कधीपासून कधीपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात आणि त्यासाठी किती जी फीज आहे तर ती लागणार आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुमच्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट अप्लाय केला नसेल तर त्यांनासुद्धा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करायचा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतात निवेदन दिलेलं आहे. 35वा दीक्षांत समारंभ. दरवर्षी हा दीक्षांत समारंभ असतो आणि त्यात आपले जे डिग्री सर्टिफिकेट असतात तर ते त्या ठिकाणी वाटप केले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामची फी असते तर त्यासोबत जे डिग्री सर्टिफिकेट असते तर त्याची फी जमा केली असेल तर त्यांनी हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा नाही. अदरवाईज सर्वांनी हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा आहे, ज्यांना डिग्री सर्टिफिकेट पाहिजे आहे त्यांनी. तर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते 3 ऑगस्ट 2026 पासून 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकतात डिग्रीसाठी. त्यानंतर जे 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंतसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला जी लेट फी आहे तर ती लागणार आहे. तर जी फी आहे तर त्याचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहणार आहे. ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यांच्यासाठी जी फी आहे तर ती या ठिकाणी आपण पाहू शकतो. पदवी प्रमाणपत्र शुल्क उत्तीर्ण वर्षापासून 5 वर्षाच्या आत तुम्हाला या ठिकाणी ₹550 एवढी जी आहे तर ती फी लागणार आहे. आणि तुमचा जो कोर्स आहे तर तो कंप्लीट करून 5 वर्षापेक्षा तुम्हाला जास्त टाईम झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ₹1430 एवढी जी फी आहे तर ती लागणार आहे ॲप्लिकेशन करताना. तुम्ही जे पेमेंट आहे तर ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI द्वारे ऑनलाईन करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट अप्लाय करून पाहिजे असेल तर या ठिकाणी स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती WhatsApp मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करून भेटणार आहे. ऑफिशियल वेबसाईटला लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही nmu.ac.in या वेबसाईटवरती व्हिजिट करून जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो तुम्ही करू शकतात. तर ॲप्लिकेशन आपल्याला डिग्री सर्टिफिकेट अप्लाय करण्यासाठी संपूर्ण जी व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तर तो आपण त्या ठिकाणी चेकआउट करायचा आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला जी प्रोसेस आहे तर ती दिलेली आहे. आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाईन पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याकामी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या nmu.ac.in या वेबसाईटवरती आपल्याला व्हिजिट करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला होम पेज दिसेल. त्यानंतर तुम्हाला स्टुडंट कॉर्नर निवडायचं आहे. कन्व्हेक्शन, त्यानंतर 35th कन्व्हेक्शन सिरेमनी या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करणार तुम्हाला या ठिकाणी हायर टू अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करून जो ॲप्लिकेशन आहे तर तो करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करणार आहे त्यामुळे पहिला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. तुमचा यूजर आणि ID पासवर्ड आहे तर तो त्या ठिकाणी क्रिएट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आपला परमनंट रजिस्ट्रेशन नंबर PRN अचूक टाकावा. त्यानंतरच विद्यार्थी शैक्षणिक माहिती उपलब्ध होईल. तुमचा जो PRN नंबर असतो तर तो आपण व्यवस्थित त्या ठिकाणी एंटर केल्यावरच आपला जो डाटा आहे तर तो त्या ठिकाणी फेस होणार आहे किंवा आपल्याला दिसणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी एक लिंक दिसेल रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट, तर त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करून जी माहिती आहे तर ती संपूर्ण भरायची आहे. आपला जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी व्यवस्थित फिल आउट झाल्यानंतर आपल्याला जी डिग्री सर्टिफिकेट आहे तर ती बाय पोस्टाने आपल्या घरात रिसीव्ह होते. जर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली यूट्यूबवरती व्हिजिट करायचं आहे आणि यूट्यूबला तुम्हाला सुरेंद्र वल्वी असे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा जो चॅनल आहे तर तो या ठिकाणी दिसणार आहे. व्ह्यू चॅनल या ऑप्शनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील व्हिडिओमध्ये, लेटेस्ट, पॉप्युलर आणि ओल्डेस्ट. तर सिम्पली आपल्याला ओल्डेस्ट किंवा पॉप्युलर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पॉप्युलर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक कराल तर पहिला ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, हाऊ टू फिल ऑनलाईन एक्झाम फॉर्म KBC NMU जळगाव युनिव्हर्सिटी. तर सिम्पली तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तर तो संपूर्ण चेकआउट करायचा आहे आणि कशा पद्धतीने जी ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट आहे तर ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.